भाजी बनवताना त्यामध्ये कलर न टाकताना नॅचरल पद्धतीने कलर कशा प्रकारे येतो, चला तर मग बघूया। हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राइब करा, फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। बऱ्याचदा हॉटेलमध्ये एखादी भाजी ऑर्डर केली तर फळभाज्यांचा कलर अगदी जसाचा तसाच राहतो। एखाद्या वेळेस आपल्याला वाटत असेल त्यामध्ये कलर टाकलेला आहे, परंतु त्यांची जी खास ट्रिक आहे ती आज आपण बघणार आहे। भाज्या स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून भाज्या उकळून घ्यायच्या। आपण ज्या वेळेस बिर्याणी किंवा व्हेज भाजी तयार करतो त्यावेळेस अशा प्रकारे भाज्या उकडून घ्याव्यात। बटाटा, गाजर, बीट, मटर यासारख्या भाज्या उकडल्याशिवाय व्यवस्थित शिजत नाही। बघा, भाज्या फक्त 10 मिनिटांमध्ये उकडून छान तयार होतात। गाजर आणि मटर उकडून झाली तरी त्यांचा कलर अगदी जसाचा तसाच आहे। भाज्यांचा कलर अगदी जसाचा तसा असला म्हणजे बनवलेल्या पदार्थाची डिश सुद्धा डिलिशियस दिसते। चला तर मग तुम्ही सुद्धा नैसर्गिकरित्या भाज्यांचे रंग टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारची ट्रिक नक्की ट्राय करा। तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। आजची सांगितलेली खास ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राइब करायला विसरू नका।